नमस्कार, मी डॉक्टर उमेश देशमुख. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचं बजेट सादर झालं आणि बजेट सादर झाल्यानंतर मागच्या 48 तासामध्ये ज्या काही विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया आहेत, विरोधी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि एकंदरीतच या सरकारच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या इकोसिस्टीम मधून ज्या येणाऱ्या प्रतिक्रिया आहेत, यावरून काय काय गोष्टी लक्षात आल्या, कुठल्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, कुठला चुकीचा नॅरेटिव्ह अजूनही चालू आहे, हे आपल्यापर्यंत यावं आणि या बजेटमधून नेमकं काय काय भेटणार आहे, हे भेटल्यामुळे कुणाचा पोटशूळ उठतोय का, याचं थोडक्यात विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 2-3 महत्वाच्या प्रतिक्रिया बघा. काँग्रेसचे माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, विजय वडेट्टीवार असं म्हणाले की काहीच नसताना नुसता घोषणांचा पाऊस केलाय. थोड्याफार प्रकारात तशीच प्रतिक्रिया नाना पटोलेंची आहे. उद्धव साहेब असे म्हणाले की बहिणींसाठी खूप दिलंय, भावांसाठी काही दिलेलं दिसत नाही सरकारनं. अजून एक मुद्दा त्यांनी असं सांगितला की जर मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये सरकारने दिले तर भाजपने हिंदुत्व सोडलंय का. अजून एक प्रतिक्रिया आली ती शरद पवार साहेबांची. त्यांनी असं सांगितलं की आपल्या खिशात 170 रुपये आहेत आणि 100 रुपये खर्च करतोय असं कुठे शक्य आहे का. म्हणजे जवळ पैसा नसताना नुसता विधानसभेच्या निवडणुकीसाठी केलेला घोषणांचा हा पाऊस आहे असं त्यांनी म्हटलं. साधारणपणे 8-9 वेळेस अर्थसंकल्प मांडणाऱ्या जयंतराव पाटलांनी असं सांगितलं की चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे. म्हणजे पैसा नाहीये, हे खैरात देत आहेत. राज्य सरकारचा महसूल कुठून येणार आहे, महसूल येत नसताना खर्च कुठून येणार आहे, हा साधारणपणे एक प्रश्न तयार केला गेला. 2 दिवस मराठीच्या मेनस्ट्रीम मीडियामधून आलेल्या काही बातम्या, सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या इकोसिस्टीम मध्ये आलेल्या काही प्रतिक्रिया, ज्यात असं म्हटलं गेलं की माझी लाडकी बहीण स्त्रियांनी मागितलंच नव्हतं, जर तुम्हाला वाढवायचंच होतं तर निराधार वृद्ध महिलांचे पेन्शन्स वाढवायला पाहिजे होते, अटी खूप झाल्यात, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. मुळामध्ये राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प सामान्य माणसासाठीचा कसा आहे आणि या विरोधी नेत्यांच्या प्रतिक्रिया दिशाभूल कसा करणार आहेत, याचं थोडक्यामध्ये आपण बघूया. शरद पवार साहेब असं म्हणाले की 70 रुपयाचं ते 100 रुपयाचं बजेट दिलंय. राज्य सरकारची अवस्था अतिशय दयनीय आहे. राज्य सरकारवर कर्जाचा बोजा वाढलाय. आपण आकड्यामध्येच बघूया. साधारणपणे राज्य सरकारवर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2020-21 आणि 21-22, राज्य सरकारवर जो कर्जाचा बोजा आहे तो 2020-21 मध्ये 5,19,086 कोटी रुपये होता. तो राज्याच्या सकल उत्पन्नाच्या किती पर्सेंट आहे, 19.88%, म्हणजे जवळपास 20% आहे. 21-22 पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचं सरकार आहे. राज्यावरचा बोजा किती आहे, 5,76,868 कोटी कर्जाचा बोजा आहे. हा जीएसडीपीच्या किती आहे, म्हणजे राज्याच्या उत्पन्नाच्या किती आहे, 18.35%, 18% जास्त आहे. 23-24 किती आहे, आता जो आर्थिक पाहणी अहवाल आला 7,11,278 कोटी रुपये, जो जीएसडीपीच्या सकल उत्पन्नाच्या 17.59%, 17.59%, म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा कमी. 24-25 किती असणार आहे अर्थसंकल्पात, 7,82,991 कोटी, जीएसडीपीच्या 18.3%, म्हणजे 18.35%. कुठलंही राज्य त्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% पर्यंत कर्ज घेतं, तितकं ते घेऊ शकतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ह्या दोन्हीपेक्षा जास्त कर्ज आहे, म्हणजे 20-21 ते 19.88 होता. त्यावेळेस त्यांना सादर केलेले जे अर्थसंकल्प आहेत ते सगळे योग्य आहेत आणि आता सादर केलेले अर्थसंकल्प ते अतिशय भयानक, नुसता खोटारडेपणाचा, खोट्या घोषणांचा सुकाळ आहे असं हे जे म्हणणं आहे ते किती खोटं आहे हे लक्षात येईल. यांना सांगितलं की राज्याचं उत्पादन कुठून येणार आहे, राज्याचं उत्पन्न कुठून येतं त्यांनाही माहिती आहे.
राज्याचा रेव्हेन्यू कुठून येतोय? फॅट मधून येतोय, जीएसटीचं जे भेटणारे पैसे त्याच्यातून येतो. आता 15वा वित्त आयोग संपला, 16वा वित्त आयोग येणार आहे. 16 फायनान्स कमिशनचा जो टॅक्स पूल आहे ते काही केंद्र सरकार देईल. नॉर्मली मागच्या वेळेस 42% होतं, आता तो पैसा येईल. राज्य सरकारचा प्रोफेशनल टॅक्स आहे, प्रोफेशनल टॅक्स मधून पैसा येतो, एक्साइज ड्युटी मधून पैसा येतो. राज्य सरकार जे आता नव्यानं मोठमोठ्या प्रकल्पांच्या भोवती काही योजना आखताय तिथून पैसा येणार आहे. बरं, हा पैसा आता फेकल्या जातोय, चुकीचा सांगितल्या जातो. अगोदर तसा पैसा होता का? आपण बघूया यांच्या काळात रिव्हेन्यू कसा होता. 2021ला 2020-21 म्हणजे ज्यावेळेस आघाडीचं सरकार आहे त्यावेळेस किती होता महसूल? 3,10,610 कोटी राज्य सरकारचा. आता त्यांच्या वेळेसपेक्षा इथे महसूल कमी झाला का वाढला हे तुम्हीच ठरवा. 21-22ला किती होता? 3,49,686 कोटी. आता 23-24चं बघूया, मागच्या वर्षीचं राज्य सरकारचा महसूल आहे 5,05,647 कोटी, एकदम 1.5 लाख कोटीने वाढलाय. 24-25ला किती असेल? अझम्पशन कितीच आहे? 5,19,514 कोटी, 10,000च्या आसपास तेवढा खर्च आहे, तेवढं वाढलेलं उत्पन्न आहे. याचा हिशोब अर्थमंत्री देत आहेत, याचा हिशोब देवेंद्रजी देतात, याचा हिशोब माननीय मुख्यमंत्री देत आहेत. हे लक्षात न घेता चुकीच्या घोषणा आहेत असं सांगायचं. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, रिव्हेन्यू डिफिसिट म्हणजे राज्याचा आलेला महसूल आणि राज्याचा होणारा खर्च याच्यामध्ये किती फरक आहे हे सांगतात की खूप जास्त फरक आहे. 20-21ला हा फरक होता 71,559 कोटीचा, 21-22ला तो होता 64,302 कोटीचा, 23-24ला मागच्या वर्षी 1,11,956 कोटी आसपासच आहे. रिव्हेन्यू डिफिसिट जीएसडीपीच्या म्हणजे महसुली तूट जी आहे ती एकूण सकल उत्पन्नाच्या आता किती आहे? 0.47%. आणि फिस्कल डेफिसिट म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हा फरक किती आहे? 2.59%, म्हणजे 3% कमी. केंद्र सरकारनं जो FRBM ऍक्ट केलेला, पास केलेला 2003ला श्रद्धे अटलजी मुख्यमंत्री असताना, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये हा फिस्कल डेफिसिट तुम्हाला 3% खाली ठेवायला पाहिजे. आपण तो 2.59% ठेवलेला आहे. म्हणजे यांना जेवढ्या काही गमजा मारल्या, खोटं बोललंय सगळ्या नेत्यांनी, ते सपसेल खोटं आहे. राज्य सरकार कर्मचाऱ्यांचं वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज यावरती किती पैसा? आता ते 24-25ला 58% जाईल, मागच्या वर्षी तो 52% होता, पण 21-22ला सुद्धा तो 59% होता आणि 20-21ला तो 65.98% म्हणजे 66% होता. कर्ज राज्यावर किती आहे हे असलं तरी देणारं व्याज हे याच्यावरून दिसते की जास्त आहे. नेमके यांना काय पाहिजे? महिलांना योजना दिल्यानंतर महिलांनी काय मागितले होती का असं यांची इकोसिस्टीम सांगते. साधारणपणे 1,500 रुपये एखाद्या गृहिणीला भेटत असतील, भगिनीला भेटत असतील, ती आनंदाची गोष्ट नाहीये. मुलींचं शिक्षण मोफत होत असेल ती चांगली गोष्ट नाहीये. आता तर ओरडत होते यांचे मोठमोठे नेते की काय झालं, चंद्रकांत दादांनी घोषित केलं होतं मुलींना मोफत शिक्षण देऊ, पत्रकार परिषदा घेत होते, आता मोफत शिक्षण झाले की त्याला विरोध तुम्हाला सहन होत नाहीये. शेतकऱ्यांना 14,791 कोटी रुपयाची वीज बिल माफी दिली आहे, ते सहन होत नाही. यांच्या इकोसिस्टीम मधले लोक सांगतात अरे यानं फक्त 52 लाख शेतकऱ्यांनाच फायदा होईल, बाकीच्यांचं काय? मुळामध्ये 44,06,000 शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत ज्यांच्याकडे यंत्रणा बसवली त्या सगळ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही हीच मागणी करत होता. बरं, युवकांसाठी 10 लाख युवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे, त्यांना 10,000 रुपये महिना भत्ता देण्यात जाणार आहे आणि कार्यकुशल बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही चांगली गोष्ट नाही. शेतमाल भाव पडले म्हणून आंदोलन करणारे लोक आता सोयाबीन आणि कापसासाठी 5,000 रुपये हेक्टर प्रमाणे अनुदान सरकार देत आहे. हे शेतकऱ्यांना सहाय्यकारी नाहीये. तुम्हाला नेमकं पाहिजे काय? तुम्ही सांस्कृतिक दस्ते एखादी गोष्ट झाली त्याला विरोध करता, महिलांसाठी एखादी गोष्ट झाली त्याला विरोध करता, शेतकऱ्यांसाठी गोष्ट झाली त्याला विरोध करता, युवकांसाठी गोष्ट झाली त्याला विरोध करता. जे सरकारचं चांगलं काम आहे ते चांगलं काम जनतेत पोहोचलंच पाहिजे. ठीक आहे, सरकारची एखादी गोष्ट चूक असेल तर विरोधी पक्षाचं काम आहे, त्याने टीका केली पाहिजे, टीका करायलाच पाहिजे, ते संविधानिक आहे, लोकशाहीचं ते देवतं काय. पण चांगल्या कामाला तुम्ही चादर लगी फटणे म्हणजे तुम्ही केलं ते योग्य असतंय. आणि सरकार जर करत असेल लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून ते तर वाईट आहे. तुमची इकोसिस्टीम पुन्हा काय सांगते?
सरकारी योजना पूर्ण होताना प्रचंड अडचण येते. ईज ऑफ डुईंग बिझनेस केला तरी तुम्हाला ते अडचण आहे. काही काही ठिकाणच्या तर बातम्या अशा पेरल्या जात आहेत की या वीज बिल माफीचा फायदा नाही, महिलांच्या 1,500 रुपयाचा फायदा नाही, मुलींच्या शिक्षणाला दिलेल्या पैशाचा फायदा नाही. 23,000 किलोमीटर मुख्यमंत्री ग्रामसडकचे रस्ते तयार करायचे. पुढल्या 5 वर्षात सगळ्या आवास योजना मिळून 35 लाख घर तयार करायचे आहेत. ही चांगली गोष्ट नाहीये? हे तुम्हाला पसंत नाहीये? मला वाटतं पवार साहेबांसारख्या अतिशय ज्येष्ठ आणि सन्माननीय नेत्यांनी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ह्या पोकळ घोषणा नाही आहेत. पैसा कुठून येतोय आणि तो कसा खर्चायचा याचा पूर्ण हिशोब राज्य सरकारने दिलाय. जनतेपर्यंत यांचं खोटं नॅरेटिव्ह जे पसरवण्याचं षडयंत्र आहे ते तोडण्याचं आपलं उत्तर आहे. कायम चालू राहील. धन्यवाद.